शेंगटी. हा ही शेंगटी. हे बघा हे बघू शकता तुम्ही काही सेवन थाला फॉर अ रिझन. वेलकम बॅक टू चॅनल आशिष कदम ब्लॉग. आणि इथे बघा भावानू मॅन वर्सेस व्हॉल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही परत आलो आहेत इथे. ओके इकडे बघ. नंतर काय काहीतरी मोठा वालायची पात वगैरे कासव वगैरे काय असं काय भेटणार का? कासव काय सांगू शकत नाही इकडे. हां खेकडे म्हणजे खेकडे पण मिळू शकतात. कुर्ल्या भेटू शकतात. कुर्ले पण भेटू शकतात. परत चर्चा करूया व्हाळावरती. तर हे बघा आम्ही आता आलो आहेत का व्हाळाच्या एकदम तोंडी. ज्याला नाव काय आहे हां इथे जाता एंड होतो म्हणजे एंड नाही होत असे म्हणतायत आशिष कदम. एंड अजून खूप पुढे. एंड अजून खूप पुढे आहे. पण याला पण हे बघा BSCचे स्टुडंट त्यांना काही यश नाही भेटत आहे. आणि हे असे म्हणजे व्याकुळ झाले आहेत की कधी मला यश भेटणार. वादळापूर्वीची शांतता बोलतात. म्हणजे वादळापूर्वीची शांतता बोलतात असं यांचं नाव. सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ जाधवने शेंगटी पकडलेली आहे. सिद्धार्थ काय म्हणतात त्याला? शेंगटी. हा ही शेंगटी. तर या स्पॉटवर आलो आणि इकडे याने मोठा मासा पकडलाय. मोठा बघा. दाखव रे भावा. सुमित जाधव दाखव मासा दाखव. हा बघा हा तो मासा. याला काय म्हणतात? खवळा. दांडकाळी. याला तुमचे आशिष कदम. यांचे तर तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल. खूप म्हणजे आताशे म्हणजे व्हायरल आहे. पण त्यांना तुम्ही खूप सपोर्ट करा एवढीच आमची आशा. भंग नको करू. पण ती आमच्या ती आमची आशा तिकडे चालली आहे. पण त्याला काही यश नाही. तो मला असं वाटते की तो इथे व्हाळ फिरायला आलाय. मासे तर बाजूलाच राहिलाय. हां सॉरी. तर आपले मेन निर्माते बोलतात की फोकस इन गोल. मछली इकडे मासे आहेत. हे बघा काहीच इथे सिद्धू येतोय तुम्हाला. तर गाईस इथे आम्ही हे बघा हे आमचे सुमित जाधव असं मगाशी बोलत होते की यांना एक मोठा मासा सुटला. ते आम्हाला म्हणजे खुळे बनवत होते की कसं काय ते त्यांना माहीत. पण हे आता यांच्यासोबत जरा डिस्कस करायला आले आहेत की मासा कसा भेटणार. त्या साईडने टाक. आणि हे म्हणे काय बोललं तुम्ही ते जाधव? त्या साईडने टाक. हां ते बोलले की या साईडने टाका घे असं बोलतायत. बरोबर. हां खवळं होतं आहे बोलतायत अशी सुमित जाधव. तर तुम्हाला दाखवतो म्हणजे हे कसे मासे पकडतायत ते. ही इकडे घरं आहेत व्हाळाच्या बाजूला. आणि हे बघा हे ते आमचे सर्व मेंबर. त्यांना एक मोठा मासा भेटलेला तो सुटला. म्हणजे काहीतरी असं नाही की बाबा काहीच भेटलं नाही. भेटून सुटलं आहे त्याला महत्त्व आहे. इथपर्यंत येऊन वळतंय. हा ये लवकर या. अरे लवकर बघा गाईच. हे बघा इथे मोठं भेटलं आहे. इथे मला वाटतं मरलंच पूर्ण आहे. दांडकाळी. हे पकड भावा इंद्रगड पकड. सॉरी भावा म्हणजे तेजस जाधव प्लीज पकडा. इथे बघा यांना म्हणजे एवढीशी छोटासा मासा यांना खूप त्रास देतात. त्याच्या मनानं विचार करा की मोठा जर मासा इथे मिळाला तर काय होईल यांचं. हे छोट्या माशाला पकडू शकत नाही. तर कसं तरी त्याच्या ताब्यात घेतलं आहे त्यांना. बघा एकदम फोकस करून बघा काय होतं. अरे वा एक नंबर. ही ट्रिक फक्त यांनाच माहिती आहे की हे आमचे म्हणजे तिकडे पण कणकोलीला पण तुम्ही पकडता का? हां हे कणकोलीला पण पकडताय. अरे लवकर इकडे. आणि इकडे बघा काहीच. तर ही त्याच्यापेक्षा जरा छोटा आहे पण याला पण ते पकडतील असं मला वाटतंय. त्याच्या जाधव पकडा बघूया. बघा लवकर. इथे सुमित जाधवने काहीतरी केलं आहे त्याला विष बाधा की काहीतरी. म्हणजे यशाचं नाव म्हणतात यशाची पायरी ते म्हणजे सुमित जाधव.
हे बघा, यांचं एका बोटाचं पण काम नाही, त्याने एका फटक्यात केलं अरे पडला मासा. हे इथे याला खूप त्रास होत आहे. हा बघा, हा त्याच्यावरती पाय देतोय आणि मग त्याला तिकडे हे घालतोय, आपली काय बोलतात त्याला, हिरका घालतोय त्याच्यामध्ये, म्हणजे तो सुटणार नाही. म्हणजे आपल्याला इथे पिशवीची पण गरज नाही, असं तो एक टेक्निक वापरतोय. ही फक्त टेक्निक त्यानेच आणली आहे आठवड्यामध्ये. हां, इंद्रियातून त्यांनी ट्रिक आणली आहे. पण त्याच्या जादव प्लीज इथे शिव्या नको देऊ. नक्की तुम्ही मराठी बोलताय म्हणजे बोलताय थोडंसं महाराष्ट्रात हां, सॉरी अरे हा लवकर फोकस. हा गाईस, हा बघा, हा स्पायडरमॅनातून म्हणजे उत्पन्न झालेला एक त्याला हे बोलतात कुसुंडा. हा बघा, हा खूप डेंजर असतो. हा जर हाताला वगैरे लागला तर खूप दुखापत होऊ शकते. खूप म्हणजे खाज इतकी उठते की काही बोलू शकत नाही. तर आपण इकडे फोकस करूया. इकडे थोडी पब्लिसिटी आहे. हे बघा, पब्लिक पाहिजे. पब्लिक काहीच आपलं हे बघा, सुपर इथे इकडून पब्लिक जाते. इकडे झालेलं आहे. इकडे घरं आहेत दामाशे आले. आणि म्हणजे हा परिसर म्हणजे एक माणसांचं जीवन. आवाज कशाला कमी गेला? हां, काय बोलताय? आवाज कशाला कमी गेला? आवाज नाही कमी होणार. आवाज कमी नाही होणार. महाराष्ट्रात हां, राहताय तर महाराष्ट्रात मराठीत बोला. मराठी बोलायचं. माहिती आहे ना तुम्हाला, राज ठाकरेंची घोषणा मनसे. आम्ही एकदम एकनिष्ठ मनसेचे सेवक आहोत. एकनिष्ठ राज ठाकरे आमचे हे आहेत, आम्ही पण त्यांचे हे आहोत. पण असं समजून घ्या. काय आहे ते तुम्ही समजून घ्या. असं नाही की आम्ही काही वाईट बोलत आहोत. एक बोलण्याची एक ट्रिक असते. आणि तिकडे आमचं एक रे भावा, मासे गेलेत वरती. तिकडे टाकतो. हा, म्हणजे ह्या दोघांची एक टेक्निक आहे की बाबा तू इकडे टाक, तो तिकडे टाकणार, म्हणजे दोन्ही जाळून जाळा सोडणार आहेत. हे बघा, जरा आमचा कॅमेरा थोडा हलत आहे, त्याच्यामुळे जरा माफ करा. कुठे ना कुठे चूक होते माणसाकडून, तशी आमच्याकडून होते. फक्त कॅमेऱ्यात तर हलतोय, माणूस तर जागेवर आहे ना. हा बघा, हा सुमित जाधव खूपच पुढे करतोय. त्याच्याकडे आपण फोकस करूया. या फॉलो मी गाईज. त्याच्याकडे जास्त कॉन्फिडन्स दिसतोय. असं वाटतं की तो आता इथे मोठा मासा पकडणार आणि इथे हो सक्सेस होणार आहे आता याने. सुमित जाधव, बोला. तुमच्याकडे काय आहे का बोलण्यासारखं? बोला आता इकडे काय गावतंय? इकडे काय भेटतंय काय बघायचं आता आम्हाला. हां, मासे तर एक पण नाही. मासे तर एक पण नाही भेटत आहे. पण आता बघूया काय, एक ट्राय काय बोलतात त्याला, असं वाटतं की आता इथे मासे भेटणार आहेत. नाहीच आहेत वाळामध्ये मासे. इकडे व्हाळामध्ये मासे नाहीत असे बोलत आहेत सुमित जाधव. तर हे बघा आमचे ब्लॉगर. अब तो क्या करे यार, अब तो कुछ नहीं. हमारे ब्लॉगर और ये हमारे तेजस जाधव, इनका जन्मस्थान किधर है? हिंदळे, हिंदळेकर कंपनी. हां, आशिष कदम तुमचा पार्टनर कुठे आहे? त्याला काय यश भेटत नाही. तो BSc वाला आहे. तो BSc वाला आहे. तो म्हणजे एका ठिकाणी फोकस करणार आहे. तो आता तुम्हाला मिळेल, पण त्याला काय अजून यश नाही भेटत आहे. याचं कारण म्हणजे तो एका जागेवर टेकी नसतो. तर गायज आपण थांबा जरा 2 मिनिट. याचं घड्याळ लावतो मी. बॉटचं घड्याळ वापरतोय हा त्याच्या, म्हणजे हा साधासुद्धा माणूस नाही. हा एक ब्रँडेड कंपन्यांचं म्हणजे सामान वापरतो, यूज करतो. हाय बघा, ही टॅग कोणती आहे? एडिदास. ब्रँड इज ब्रँड. चपला नायकीची. आणि हा असा युगपुरुष तेजस जाधव. मॅन फ्रॉम कणकवली. मॅन फ्रॉम कणकवली. आणि हा कणकवली कॉलेजला शिकत आहे फक्त. कणकवलीत राहत नाही, इंदिरातून एवढं लांबून प्रवास करतो. हां, काय बोलतो तुम्ही? इंदिरातून येतो तो लांब. हां, कणकवलीवाले. हां, हे बघा लवकर फॉलो गाईज. तर
हे आमचे BSCचे विद्यार्थी अक्षर साईज इथे काय भेटले बघूया यांना भाई 200 शा. तुम्ही म्हणजे पब्लिकचं तुम्ही मन दुखावताय सिद्धार्थ जाधव असं करू नका. तर हे बघा त्यांची टीम त्याच्यात सिद्धार्थ आणि मी स्वतः चला लेट्स गो. तर गाईज तुमचं स्वागत आहे मॅन वर्सेस वाळमध्ये. इथे बघा हा आमचा आशिष कदम याने पकडलेला आहे मोठा खवळा. दाखव भावा. हे बघा भावा इकडे इकडे पकडलेला आहे मोठा खवळा. तर अजून आम्हाला भेटणार आहेत काही मासे. दाखव भावा. हा बघा हा बघा एवढं मोठं त्याचे डोळे. बघा थांब आम्ही त्याच्यात टाकूया चला. हा कर. अरे खय घालतं तोंडात घाल. याच्या नळीमध्ये जात नाही. हा इथे गेलाय तो आता. पकड. तर बघा गायज हा आता आम्हाला भेटलेला हा एक मोठा मासा आहे. याला खवळा असं म्हणतात. तर बघूया आपल्याला काय भेटतंय अजून पुढे. त्याच्यात भाऊ दाखव. काढाय भेटेल आपल्याला असं काढाय भेटेल. तिकडे सिद्धार्थ जाधव तिकडे करतायत काढायची म्हणजे प्रयत्न करतायत. भेटेल न भेटेल काही सांगू शकत नाही. एक मोठं प्राचीन खडक तेव्हाच खडक इथे मोठी लाट आलेली तेव्हा लाटेमध्ये वाहून आलेलं हे खडक आहे. आणि या खडकात आम्ही मासे पकडायला आहे. तर माफ करा गाईज जरा फोन जरा हलतोय. इथे खूप खोल आहे आणि इथे मॅन वर्सेस वाईल्ड चाललेलं आहे. आणि ते तिकडे चालले आहेत बघा. हे सुमित जाधव हे खूप डेंजर माणूस आहे. त्यांना कसली भीती नसताना ते पुढे पाण्याला मात देऊन जीवाची पर्वा न करता पुढे गेले. पण आम्ही माघार घेतला कारण की आमच्याकडे तेवढी पावर नाही आहे. अजून घ्याल त्यांना पण एवढी अपेक्षा. आणि सुमित जाधव म्हणतात की चला पार्टी. घरी चाललो आहोत. कदाचित नाही आता आम्ही घरीच चाललो आहोत. तिथून माशांना पकडून आम्ही आता घरी चाललो आहे. आणि इथे बघा इथे इतकं म्हणजे रान आहे की आम्हाला खूप त्रास होतो चालायला. हे बघा गाईज इथे आम्हाला यश भेटलं आहे. हे बघा मासे नाही पण शेळं तरी भेटलं आहे. हे भावा ते शेळं उचल. हे बघा बघा गाईज म्हणजे आम्ही इथे आलो आहे. मासे कमी पण आम्हाला काहीतरी भेटलं आहे. हे बघा हे बघू शकता तुम्ही गाईज. हे तुमचा 7 थाला फॉर अ रिझन. बोट आहे. हां थाला फॉर अ रिझन. हे कुठे राहिलेलं. चला टाटा करा बाय बाय. मी आता वाळात ना जातो घराकडे. तर रोहित द ब्लॉगर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तुझं ब्लॉग म्हणजे एकदम बरं असतं रे. नाही भेटते पण हे आम्हाला कोकणातलं सूप ते म्हणजे शेळ. आणि शेळ आम्ही तर भेटला वाळात. फक्त शेळ मी स्वतः खाणार आहे. हे फक्त उपाशी मारणार आहे. आम्ही वाळासून बाहेर इलाव. काय रे रोहितचं ब्लॉग तुमका आवडलं तर सांगा आम्ही त्याला परत करून लावूया. नाही जर ते जो ज्यांची ब्लॉगिंग त्याची आवडली तर आपण तिका परत जबरदस्ती कॅमेरा हातात देऊया खास तुमच्यासाठी. तसं तर ऐकणार नाही कोणाचा पण करतो लो. नाही तो नक्की व्हिडिओ करणार. अजून भारी लाव पण ही तळी बघून जरा भारी वाटता. खतरनाक. तर रोहित उडी मारणार ना. नाही बाबा नाही मारायची आहे तुला. बघा मारायला काही नाही काहीच बाबा. पण विषय काय आहे आम्हाला जाऊन कपडे नाही बरं खूप मोठे प्रॉब्लेम. कपडे खूप आहेत. आमका भेटलेत 11 मासे आहेत काहीच. आता वाळासून इलाव आणि जातो घराकडे. व्हिडिओ आम्ही थांबवूया. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटा असाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.